नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वप्न संघर्ष ऑनलाईन टेस्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत काही महत्त्वाचे सामान्य निवसाचे प्रश्न. तर प्रश्न क्रमांक 1, कोणत्या प्रकारचा परिव्यय हा उत्पन्नाचा स्थिर कितीही असला तरी स्थिर राहतो? 1 सामांतिक परिव्यय, 2 स्थिर परिव्यय, 3 चल परिव्यय, 4 सरासरी परिव्यय. तर बरोबर उत्तर आहे स्थिर परिव्यय. प्रश्न क्रमांक 2, भारतीय हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या मिश्र वनात कोणत्या वृक्षाचे प्रमाण जास्त आहे? 1 फर वृक्ष, 2 साल वृक्ष, 3 देवदार वृक्ष, 4 पाईन वृक्ष. तर बरोबर उत्तर आहे साल वृक्ष. प्रश्न क्रमांक 3, भारतात कोणत्या प्रदेशात कोळशाचे खनन केले जाते? 1 भिलाई आणि पश्चिम महाराष्ट्र, 2 कोरबा आणि पूर्व महाराष्ट्र, 3 बोकारो आणि दक्षिण महाराष्ट्र, 4 मांडवा आणि उत्तर महाराष्ट्र. तर बरोबर उत्तर आहे कोरबा आणि पूर्व महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 4, ताजमहल कोणत्या शहरात आहे? 1 आग्रा, 2 दिल्ली, 3 मुंबई, 4 जयपूर. तर बरोबर उत्तर आहे आग्रा. प्रश्न क्रमांक 5, कोणते राज्य हे भारतातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यापैकी एक आहे? 1 बिहार, 2 राजस्थान, 3 महाराष्ट्र, 4 आसाम. तर बरोबर उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 6, ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणता अधिनियम संमत केला ज्याद्वारे लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारख्या मूलभूत हक्कावर अंकुश ठेवला गेला आणि पॉलिसी अधिकार बळकट झाले? 1 रॉलेट अधिनियम 1919, 2 भारतीय परिषद अधिनियम 1919, 3 भारतीय परिषद अधिनियम 1909, 4 भारत सरकार अधिनियम 1935. तर बरोबर उत्तर आहे रॉलेट अधिनियम 1919. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बंगालच्या फाळणीविरोधातील लढाईसाठी भारतीयांना एकत्र केले आणि स्वदेशी चळवळ सुरू करून परदेशी वस्तूंवर बहिष्कार घातला? 1 बाळ गंगाधर टिळक, 2 महात्मा ज्योतिबा फुले, 3 विनायक दामोदर सावरकर, 4 आनंदी गोपाळ जोशी. तर बरोबर उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक. प्रश्न क्रमांक 8, अंगामी ही रिकामी जागा राज्यात आढळणारे एक महत्त्वाची जमात आहे? 1 नागालँड, 2 पंजाब, 3 तामिळनाडू, 4 हिमाचल प्रदेश. तर बरोबर उत्तर आहे नागालँड. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणते विधान रॉलेट कायद्याच्या संदर्भात योग्य नाही? 1 रॉलेट कायद्याने पोलिसांच्या अधिकारांचे मजबुतीकरण केले, 2 महात्मा गांधींनी या कायद्याला विरोध केला पण मोहम्मद अली जिना यांनी विरोध केला नाही, 3 साल 1919 मध्ये ब्रिटिशांनी रॉलेट कायदा मंजूर केला, 4 रॉलेट कायद्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारख्या मूलभूत हक्कावर अंकुश ठेवला गेला. तर बरोबर उत्तर आहे महात्मा गांधींनी या कायद्याला विरोध केला पण मोहम्मद अली जिना यांनी विरोध केला नाही. प्रश्न क्रमांक 10, ज्या ढिगाऱ्याखाली गौतम बुद्धांचे अवशेष दफन करण्यात आले होते रिकामी जागा ते म्हणून ओळखले जाते? 1 मठ, 2 स्तंभ, 3 स्तूप, 4 विहार. तर बरोबर उत्तर आहे स्तूप. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणते बंदर लोह खनिज निर्यातीभिमुख आहे? 1 चेन्नई, 2 कलकत्ता, 3 नवीन मंगलोर, 4 कहला. तर बरोबर उत्तर आहे नवीन मंगलोर. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी पवन ऊर्जा केंद्राची कोणती जोडी बरोबर आहे? 1 पवना पारसा, 2 जामखंडे कोयना, 3 जामखंडे चाळकेवाडी, 4 चाळकेवाडी डहाणू. तर बरोबर उत्तर आहे जामखंडे चाळकेवाडी. प्रश्न क्रमांक 13, नुकते सुरू झालेले संचार साथी पोर्टल कोणत्या कार्याशी वापरले जाते? 1 हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल ट्रॅकिंग, 2 तक्रार निवारण, 3 GST फायलिंग, 4 पुरस्कारासाठी नामांकन.
तर बरोबर उत्तर आहे हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल ट्रॅकिंग. प्रश्न क्रमांक 14. कोणत्या देशाने लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कॅरियरची चाचणी घेतली? 1. इस्राईल, 2. इराण, 3. UAE, 4. युक्रेन. तर बरोबर उत्तर आहे इराण. प्रश्न क्रमांक 15. अजिंठा लेणी कुणाशी संबंधित आहेत? 1. युक्रेन, 2. हडप्पाकालीन, 3. मौर्यकालीन, 4. गुप्तकालीन. तर बरोबर उत्तर आहे गुप्तकालीन. प्रश्न क्रमांक 16. मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली? 1. विठ्ठल रामजी शिंदे, 2. महात्मा फुले, 3. धोंडो केशव कर्वे, 4. गो. ग. आगरकर. तर बरोबर उत्तर आहे विठ्ठल रामजी शिंदे. प्रश्न क्रमांक 17. कॅरेबियन समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांना काय म्हणतात? 1. हरिकेन, 2. चिमूक, 3. सिमूम, 4. टायफून. तर बरोबर उत्तर आहे हरिकेन. प्रश्न क्रमांक 18. अल्पकाळ टिकणारी वनस्पती जसे दगडफूल, खुरटे गवत, शेवाळ इत्यादी कोणत्या प्रदेशात आढळतात? 1. टुंड्रा प्रदेश, 2. तैगा प्रदेश, 3. प्रेयरी प्रदेश, 4. सुदान प्रदेश. तर बरोबर उत्तर आहे टुंड्रा प्रदेश. प्रश्न क्रमांक 19. संविधान सभेचे उपाध्यक्ष खालीलपैकी कोण होते? 1. HC मुखर्जी, 2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, 3. BN राव, 4. MN रॉय. तर बरोबर उत्तर आहे HC मुखर्जी. प्रश्न क्रमांक 20. गुप्त वंशाचे संस्थापक कोण होता? 1. कुशन, 2. श्रीगुप्त, 3. स्कंदगुप्त, 4. यापैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे श्रीगुप्त. प्रश्न क्रमांक 21. कोणता पोर्तुगीज प्रवासी 1998 मध्ये भारतात जलमार्ग आला? 1. मार्टिनेज, 2. वास्को द गामा, 3. कोलंबस, 4. यापैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे वास्को द गामा. प्रश्न क्रमांक 22. ब्रह्मदेश भारतापासून पहिल्यांदा कोणत्या वर्षी वेगळा झाला होता? 1. 1986, 2. 1835, 3. 1942, 4. 1935. तर बरोबर उत्तर आहे 1835. प्रश्न क्रमांक 23. 1855 साली सिंधू व कान्हो यांच्या नेतृत्वाखाली बिहार प्रांतातील रिकामी जागा या आदिवासी जमातीने ब्रिटिशांविरुद्ध लक्षणीय उठाव केला. 1. संथाळ, 2. हो, 3. मोरिया, 4. कोलम. तर बरोबर उत्तर आहे संथाल. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणती खिंड श्रीनगरला कारगिल व लेहशी जोडते? 1. दिपू खिंड, 2. खंडेराव खिंड, 3. झोजिला खिंड, 4. लिखपानी खिंड. तर बरोबर उत्तर आहे झोजिला खिंड. प्रश्न क्रमांक 25. शिशुनागाला कोणत्या गादीचा राजा म्हणून निवडण्यात आले? 1. ब्रिजीर, 2. कोसल, 3. मगध, 4. अवंती. तर बरोबर उत्तर आहे मगध. असे स्वप्न संघर्ष तिसरीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वप्न संघर्ष तिसरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला ऑन करा.